तर आता देवेंद्र फडणवीस मुंबादेवीचे दर्शन घेऊन निघाल्याची आपण ही दृश्य बघतोय। शपथविधी सोहळ्याआधी अनेक घडामोडी राज्यामध्ये घडताना दिसतात, अनेक बैठका, अनेक भेटीगाठी घडताना आपण बघतोय। अनेक कार्यकर्ते देखील सकाळपासून सागर बंगल्यावर येत आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत, त्यांना शुभेच्छा देत आहेत आणि आता देवेंद्र फडणवीस देखील देवदर्शन करतायत। सिद्धिविनायकाचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे आणि आता मुंबादेवीचं दर्शन घेऊन देखील ते रवाना झालेले आहेत। तर मुंबादेवीचं दर्शन घेतल्यानंतर आता मंदिराबाहेर अनेक कार्यकर्ते देखील त्यांची भेट घेण्यासाठी उपस्थित आहेत। अनेक कार्यकर्त्यांकडून त्यांना शुभेच्छाही दिल्या जात आहेत। तर आपण बाहेरची दृश्य बघतोय। मुंबादेवी मंदिराच्या बाहेर देवेंद्र फडणवीस आलेले आहेत। त्यांनी आता मुंबादेवीचं दर्शन घेऊन ते आता पुढच्या कामासाठी रवाना होणार आहेत। अनेक कार्यकर्ते आणि अनेक नागरिक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मंदिराबाहेर एकवटलेले आहेत आणि त्यांना शुभेच्छा देखील देत आहेत। आज तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून अनेक कार्यकर्ते मुंबईमध्ये आलेले आहेत। अगदी राज्यभरातून हजारो कार्यकर्ते हे मुंबईमध्ये येत आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। तर देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा आज पार पडणार आहे। आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत। मुंबईतील आझाद मैदानावर या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। एनडीएचे सर्व प्रमुख नेते आणि कार्यकर्ते जसे असतील तेही उपस्थित राहणार आहेत। तसंच महायुतीच्या लाडक्या बहिणींसाठी देखील विशेष सोय करण्यात आलेली आहे। जवळपास 10,000 लाडक्या बहिणी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत आणि त्यांची जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आझाद मैदानावर आज संध्याकाळी 5:30 वाजता देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि त्यांच्यासोबतच अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून आणि एकनाथ शिंदे हे देखील उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। तसंच महायुतीच्या मंत्रिमंडळाचा जो काही शपथविधी असेल तो येत्या 11 डिसेंबरला पार पडणार असल्याची माहिती काही वेळापूर्वी शिवसेना नेते भरत गोगावले यांनी दिलेली होती आणि ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। मुंबादेवीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मंदिराबाहेर पडतायत, त्यांच्यासोबत इतर नेते देखील उपस्थित आहेत। आपण ही लाईव्ह दृश्य बघतोय। देवेंद्र फडणवीस हे मुंबादेवीचं दर्शन घेऊन आता निघालेले आहेत, रवाना झालेले आहेत आणि पुढच्या कामासाठी ते जाणार आहेत। अनेक भेटीगाठी आणि बैठका, चर्चा होणार आहेत आणि त्याचसाठी या देवदर्शनानंतर आता देवेंद्र फडणवीस रवाना होतील। छोटासा इंटरव्यू पीएम सर। तर मुंबादेवी मंदिर परिसरातली ही दृश्य आपण बघतोय। देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अनेक भाजपचे नेते उपस्थित आहेत, तसेच अनेक कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आपण या नागरिकांची गर्दी देखील या ठिकाणी बघतोय। अनेक कार्यकर्ते फडणवीसांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी या मंदिर परिसरामध्ये आलेले आहेत। आता सिद्धिविनायकाचं आणि मुंबादेवीचं दर्शन आटोपून आता देवेंद्र फडणवीस त्यांच्या पुढच्या कामासाठी रवाना झालेले आहेत। आज संध्याकाळी 5:30 वाजता आझाद मैदानावर त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि त्याआधी अनेक घडामोडी घडताना आपण बघतोय। देवदर्शन असतील, गाठीभेटी असतील, चर्चा असतील, बैठका असतील सुरू असणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील मुंबईमध्ये आल्यानंतर ते महायुतीच्या तिन्ही नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत, बैठक घेणार आहेत आणि त्यानंतर सर्व नेते शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानाच्या दिशेने रवाना होतील। तर मुंबादेवीच्या चरणी फडणवीस लीन झालेले आहेत। काही वेळापूर्वीच त्यांनी सिद्धिविनायकाचंही दर्शन घेतलेलं होतं। कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करण्याआधी आपण देवाचं दर्शन घेतो आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे, सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलंय आणि आता ते मुंबादेवीचं दर्शन घेऊन देखील रवाना झालेले आहेत। त्यांच्यासोबत राहुल नार्वेकर, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन हे नेते देखील उपस्थित होते। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। अनेक दिग्गज नेते असतील हे सर्वच जण उपस्थित राहणार आहेत। आता देखील फडणवीसांच्या देवदर्शनावेळी गिरीश महाजन, बावनकुळे, राहुल नार्वेकर हे सर्व नेते उपस्थित होते। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आलेले आहेत। भाजपचे 132 आमदार निवडून आलेले आहेत आणि भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आणि भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाली आणि देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत। 2014 साली देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली होती आणि त्यानंतर 2019ला अवघ्या 72 तासांसाठी का होईना पण देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेली होती आणि आता पुन्हा एकदा 2024 साली देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत।
2019 सालचा पहाटेचा शपथविधी सगळ्यांनाच लक्षात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली होती आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली होती. मात्र 72 तासांनंतर सर्व चित्र बदललेलं पाहायला मिळालं आणि 2019 साली देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन अशी घोषणा केलेली होती आणि त्या घोषणेनंतर अनेकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका देखील करण्यात आली, त्यांच्यावर मिश्किल टिप्पणी देखील करण्यात आली. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन ही केलेली घोषणा 2024ला सत्यात उतरवल्याची पाहायला मिळत आहे. 2024 साली देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार असा सस्पेन्स कायम होता आणि अखेर काल भाजपची जी गटनेत्यांची जी बैठक पार पडली त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आणि देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत आणि आज त्यांचा भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा आझाद मैदानामध्ये पार पडणार आहे. आज का हिस्टोरिकल वोट सेरेमनी है, क्या कहना चाहेंगे आज के वोट सेरेमनी में? नहीं, आज की शपथ विधि जो है वो निश्चित रूप से एक ऐतिहासिक क्षण है महाराष्ट्र के इस इतिहास में और मैं समझता हूं कि आज का ये समारोह संसदीय लोकशाही को और प्रबल करने के लिए बहुत ही उपयोगी रहेगा. एक है तो सेफ याचा नारा जो पंतप्रधान दिलेला होता आज पुन्हा शपथविधीत दिसणार का आणि महायुतीमध्ये एक है तो सेफ आहे का वातावरण? बिल्कुल एक है और एकदम सेफ है. एकदम आम्ही सर्वजण पक्के एक आहोत आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला एकदम सेफही केलं आहे. साहेब, बाकीचा जो मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे तो कधी होणार आहे? सांगितलं जाते की 9 तारखेला इतर जो मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा खाती वाटप आहे ते होणार आहे. या संदर्भातला तर आपण बघितलं राहुल नार्वेकर यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. लोकसभेमध्ये जो एक है तो सेफ हा नारा देण्यात आलेला होता. आज शपथविधी दरम्यान देखील हा नारा आपल्याला बघायला मिळणार आहे कारण भाजपचे अनेक कार्यकर्ते नाही आहे, परंतु जी जबाबदारी माझा पक्ष मला देईल ती जबाबदारी मी योग्यरित्या पार पाडायचा पूर्ण प्रयत्न करेन. आता कुठला आवडेल विषय तुम्हाला जर मंत्रिपद मिळालं तर? तुमचा विशेष रस कुठल्या विभागात? आता मला सर्वप्रथम महाराष्ट्राचं कल्याण होताना बघायला आवडेल. सर, आपको मंत्रिपद मिलने वाला है, इंजीनियर ही बता. नहीं, देखिए अभी तक मेरे पास ऐसी कोई खबर आई नहीं है, लेकिन मेरी पार्टी मुझ पे जो जिम्मेदारी देगी वो जिम्मेदारी मैं पूरी ईमानदारी से निभाऊंगा. सर, आज कितने मिनिस्टर्स वोट लेने वाले हैं? ये इस सवाल का जवाब केवल केंद्रीय नेतृत्व दे सकता है और इसीलिए मैं समझता हूँ हमें किसी प्रकार की जल्दबाजी नहीं करनी है. निश्चित रूप से एक अच्छी सरकार का स्थापना करना है हमें और अच्छी सरकार बनेगी तो महाराष्ट्र को अच्छा न्याय मिलेगा और इसीलिए जल्दबाजी करने की कोई ज़रूरत नहीं है. योग्य समय पर योग्य निर्णय लिया जाएगा. तुमच्या मतदारसंघात